मला तुम्ही इथे सांगा, या वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट जर 1 करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्या 9ला काढून टाकावं लागेल. मग 9 आणि वाय स्क्वेअर याच्यामधलं ऑपरेशन काय आहे? मल्टिप्लिकेशन. मग व्हॉट इज द अपोजिट ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन? दॅट इज डिव्हिजन. सो वी नीड टू अप्लाय डिव्हिजन हियर. मग काय करावं लागेल? नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्स फाइंड करण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स लागतात त्याबद्दल पाहिलं. त्याच्यामध्ये आपण पहिली मेथड जे की फॅक्टरायझेशन मेथड आपण पाहिली आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 2.2 मधील आपण सॉल्व्ह केले. आता या लेक्चरमध्ये फॅक्टरायझेशन मेथड केव्हा अप्लाय होते आणि जर ती अप्लाय होत नसेल तर आपल्याला काय करता येईल याबाबत विचार करायचा आहे. मग मी एक्झाम्पल घेतो. आता इथे एक्झाम्पल घेतल्यानंतर मी तुम्हाला समजून येईल की आपल्याला काय करायचं आहे. मी एक्झाम्पल घेतो x² प्लस 10x प्लस 2 इज इक्वल्स टू 0. आता पहा, आपण सांगितल्याप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? तर आहे. तुम्ही जर इथं पाहिलं तर आपण आता याचे रूट्स फाइंड करायचे म्हटलं तर आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड आपण यूज करू शकतो. मग बघा, फॅक्टरायझेशन मेथडसाठी आपल्याला काय करावं लागेल? कोएफिशियंट ऑफ x² मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट नंबर विच इज इक्वल्स टू, इथे तुम्हाला मिळालं 2. आता आपल्याला 2 या नंबर्स, बघा याचे असे दोन नंबर्स फाइंड करायचे ज्याचा प्रोडक्ट किती आला पाहिजे? 2 आणि त्याची सम किती आली पाहिजे? 10. इज इट पॉसिबल? तुम्हाला काय वाटतंय? हे आपल्याला असा नंबर मिळेल ज्याचा प्रोडक्ट, ज्या दोन नंबरचा प्रोडक्ट 2 पाहिजे आणि सम 10 पाहिजे, असा नंबर आपल्याला मिळू शकतो का? इट इज नॉट पॉसिबल. करेक्ट. मग अशा वेळी आपल्याला काय करता येईल? याचे रूट्स आपण कशा पद्धतीने फाइंड करू? मग त्यासाठी आपल्याला एक नवीन मेथड आज शिकायची आहे आणि त्याचं नाव आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके. मग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड काय असतं ते आपण स्टेप बाय स्टेप या एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते समजेल. ओके. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की ही मेथड काय आहे. खूप सोपी मेथड आहे, मस्त मेथड आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की वा काय खूपच छान. ओके. बघा, x² प्लस 10x प्लस 2 इज इक्वल्स टू 0. आता मी जे सांगेल ते तंतोतंत तुम्हाला फॉलो करायचं आहे. अजिबात स्किप करायची नाही कुठलीही स्टेप. मी जे सांगतोय तेच करायचं. समजतंय? बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला कुठलंही दिलं असेल तर अगोदर ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही ते आपल्याला पाहायचं. सो नाव हिअर द गिवन इक्वेशन इज इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. आता पुढे जाऊया. पुढे जर तुम्ही पाहिलं तर दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायचं आहे की या x² कोएफिशियंट 1 आहे का नाही. जर तो 1 नसेल तर तो 1 करून घ्यायचा आहे. मग तो कशा पद्धतीने करायचा तो आपण पाहूया. ओके. मग आता इथे x² कोएफिशियंट 1 आहे. ओके. जर का x² कोएफिशियंट 1 असेल तर आपण पुढे जाण्यासाठी रेडी आहोत. ओके, आपण प्रोसीड करू शकतो. आता इथे पहा, इकडे +2 आहे कॉन्स्टंट नंबर. तो +2 आपल्याला काय करायचं आहे? शिफ्ट करायचा आहे. कुठल्या बाजूला? राईट साईडला. बघा, मी काय सांगितलं? फर्स्ट थिंग, दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? येस. ओके. देन कोएफिशियंट ऑफ x² 1 आहे का? तर x² कोएफिशियंट 1 आहे आणि जर असेल तर पुढची स्टेप काय सांगितलं मी? हा +2 या साईडला शिफ्ट करायचा. सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज x² प्लस 10x इज इक्वल्स टू -2. आता तुम्ही मला म्हणताल सर ही जागा का तुम्ही मोकळी सोडली? ही जागा मोकळी का सोडली? बघा, इथे प्लसच असणार आहे कारण आपल्याला दोन्ही बाजूला ॲडच करायचं असतं जे काय करायचं आहे ते कुठे ते. मग इथं मी थर्ड टर्म नाही आहे, ती थर्ड टर्म आपल्याला फाइंड करायची. मग ती कशी फाइंड करणार? त्यासाठीचा फॉर्म्युला आहे थर्ड टर्म इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ x अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. कोएफिशियंट ऑफ x अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बघा व्हॅल्यू पुट करायची. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ x हिअर? 10. So we can plug here 10 divided by 2 and bracket square. मग आता पहा
2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे 5 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 25. म्हणजे आपल्याला मिळालं काय रे, थर्ड टर्मसाठी जो नंबर मिळाला तो नंबर आहे आपला 25. खूप महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला मी काय सांगितलं थर्ड टर्मसाठी, तर कोएफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2. बघा थर्ड टर्म कुठली मी सांगतोय तुम्हाला, तर ही थर्ड टर्म आपली इथे आपल्याला इथे पाहिजे, बरोबर ना. या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय हवं आहे, तर एक नंबर हवा आहे थर्ड टर्म. मग तो नंबर कसा फाइंड करायचा, तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला मी इथे सांगितला. थर्ड टर्म इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथे कोएफिशियंट ऑफ एक्स काय आहे 10, सो आपण 10 पुट केला. 10/2 5 आन्सर येतं. 5 स्क्वेअर किती येतो 25. सर इथं आपल्याला काय मिळालं, 25 हा नंबर मिळालेला आहे. आता पुढे बघा, पुढे काय करायचं, आपल्याकडे काय होतं एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस इथे बॉक्स घेतला होता आपण, बरोबर, आणि त्याच्या पुढे आपल्याला इज इक्वल्स टू -2 असं मिळालं होतं. थर्ड टर्म आपली मिळाली, आपल्याला काय मिळाली होती 25. ॲड 25 ऑन बोथ साइड्स. जी काय आपल्याला थर्ड टर्म मिळेल ती आपल्याला दोन्ही बाजूला काय करायचे, ॲड करायचे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथं प्लस करायचं होतं. ओके, मग प्लस केलं, मग त्यामुळे आपल्याला काय मिळेल, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 इज इक्वल्स टू -2 प्लस 25. बरोबर आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता, हा जो काही लेफ्ट हँड साईडला जो काय आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सप्रेशन मिळालेलं आहे, या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे. बघा आता परफेक्ट स्क्वेअरमध्ये कसं लिहायचं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतोय. बघा, पहिल्या परफेक्ट स्क्वेअर या लेफ्ट हँड साईड क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचं परफेक्ट स्क्वेअर कसा लिहायचा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि तो आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा, पहिला जो काय एक्स स्क्वेअर आहे तो एक्स स्क्वेअर म्हणजे याचं एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येतं इथं, तर पहिलं एक्स लिहून घ्या. मिडल जे काही टर्म आहे त्या मिडल टर्मचं साईन लिहून घ्या, आणि शेवटची काही टर्म आहे त्याचं सुद्धा स्क्वेअर रूट लिहून घ्या. ते किती येतं 5, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट, आणि याचं काय करा तुम्ही स्क्वेअर. मिळालं आपल्याला परफेक्ट स्क्वेअर नंबर, बरोबर ना. सर या एक्सप्रेशनला आपण परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहिलं, कशा पद्धतीने लिहिलं तुम्हाला समजलं असेल आता. आणि या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मिळणार आहे +23. करेक्ट आहे. सो दिस इज हाऊ विल गेट x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 23. आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द रूट्स ऑफ दिस रूट्स ऑफ दिस इक्वेशन. मग आता याचे रूट्स फाइंड करायचे आहेत. कसं रूट्स फाइंड करणार आपण, तर इथे आपल्याला माहिती आहे हा जर स्क्वेअर काढून टाकायचा असेल तर आपल्याला दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यावं लागतं. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन both sides, taking square roots on both sides. मग त्यामुळे इथे तुम्हाला मिळेल x + 5 इज इक्वल्स टू, बघा इकडे स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे काय, तो स्क्वेअर रूट आणि तो स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल होतो, आणि या बाजूला ±√23 बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ एनी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन स्क्वेअर रूट त्याला असतात. कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरला दोन स्क्वेअर रूट असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला इथं मिळालं x + 5 इज इक्वल्स टू ±√23. आता पुढे बघा, आपल्याला काय मिळालं, x + 5 इज इक्वल्स टू ±√23. ओके, आता हा +5 तिकडे शिफ्ट करायचा. मग x इज इक्वल्स टू ±√23 -5, कारण प्लस आहे तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस. मग आता याला आपण कसं लिहू शकतो, देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज x इक्वल्स टू √23 -5. हा झाला आपला पहिला रूट, अँड दुसरा रूट आपला काय असणार आहे, अँड x इज इक्वल्स टू -√23 -5. सो हे दोन रूट आपल्याला मिळालेले आहेत या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. तुम्ही पाहिलं असेल की जर इथे आपल्याला असे दोन नंबर्स मिळत नसतील तर आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करणं गरजेचं असतं, आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आपण यूज केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही रूट्स मिळणार आहेत. अतिशय सोपी पद्धत आहे. खूप लोकांना ही पद्धत अवघड जाते, परंतु मी इथे सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितले. परत एकदा समजून सांगतो, पहा, लक्ष द्यायचं व्यवस्थित. पहिलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलं आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. जर ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल
तर आपली दुसरी जी काही स्टेप आहे ती काय, तर याचा कोइफिशियंट 1 आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. जर याचा कोइफिशियंट 1 असेल तर आपण कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला घेऊन जायचे. मग कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला घेऊन गेलो, इथे आपल्याला एक टर्म शिल्लक राहिली, बरोबर ना. इथे आपल्याला एक टर्म मिळाली. ठीक आहे. इथं आपल्याला थर्ड टर्म आता फाइंड करायची आहे. सो ह्या टर्मसाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, थर्ड टर्म इज इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इज इक्वल्स टू बघा, व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ एक्स हिअर. एक्सचा कोइफिशियंट आहे +10. जे काही साईन असेल विथ साईन तुम्हाला इथं लिहायचं आहे. मग +10 डिवायडेड बाय 2 5 स्क्वेअर आला 25. सो थर्ड टर्म आपल्याला कोणती मिळालेली आहे तर +5. त्यानंतरने आपण काय केलं, जी काही नंबर मिळाला आपल्याला थर्ड टर्म तो आपण दोन्ही बाजूला ॲड केला. मग x² + 10x + 25 इज इक्वल्स टू -2 + 25. दोन नंबर्स मिळाले. बघा इथे आपण लेफ्ट हँड साईड एक्सप्रेशनला परफेक्ट स्क्वेअर लिहिलं. कशा पद्धतीने, x² स्क्वेअर रूट असतं x, देन मिडल नंबरचं साईन अँड थर्ड टर्मचं पुन्हा स्क्वेअर रूट आपण घेतलं 5, x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 23. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन लिहिता आलं. आता हा 2 आपल्याला जर काढून टाकायचा असेल, टू गेट रीड ऑफ दिस 2 वी नीड टू टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. So here taking square root on both side, you will get x plus 5 is equals to plus or minus root 23. Why plus or minus root 23? Because every positive number has a 2 square root, plus and minus. Okay, so here x plus 5 is equals to plus or minus root 23. We are solving this equation for x. So we need to keep x alone at left side. So to get rid of this plus 5, we need to subtract it from both sides, or you can shift. When we shift this plus 5 to right hand side, it will become negative. So here you can see x plus 5 is equals to plus or minus root 23. After shifting plus 5 on right hand side, you will get x is equals to plus or minus root 23 minus 5. And आता हे कसं लिहू शकतो आपण, we can write it as a x is equals to root 23 minus 5 and x is equals to minus root 23 minus 5. ओके, कारण प्लस और मायनस आहे, एकदा प्लस एकदा मायनस. अशा पद्धतीने आपल्याला हे रूट्स मिळणार आहे. आता मुलांनो, याच्यावरती या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडवरती एक पूर्ण एक्सरसाइज आपल्याकडे आहे. आता आपण त्या एक्सरसाइजमधले काही एक्झाम्पल्स पाहूया, जेणेकरून तुम्हाला ती एक्सरसाइज काय होईल, सोपी जाईल. ओके, बघा एक्सरसाइजमधला आपण काही प्रॉब्लेम्स घेऊया. एक्सरसाइजमधला पहिला प्रॉब्लेम काय आहे पाहूया आपण. प्रॅक्टिस सेट 2.3 x² बघा, फर्स्ट प्रॉब्लेम x² प्लस x मायनस 20 इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला इथं डायरेक्ट सांगितलेलं आहे काय, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आपल्याला डायरेक्ट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्यामुळे आपण फॅक्टरायझेशनच्या नादाला लागायचं नाही. हां, जर तुम्हाला सांगितलं की फाइंड द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन यू कॅन चूज फॅक्टरायझेशन मेथड ऑर दिस कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, सो आता इथे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, x² प्लस x मायनस 20 इज इक्वल्स टू 0. आपल्याला याला सॉल्व करायला सांगितलं बाय युझिंग अ कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. मी काय सांगितलं, फर्स्ट आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही तो पाहायचा आहे. मग हा इक्वेशन जो आहे x² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 यासारखा तर दिसतोय, म्हणजे हा x² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे दिलेलं इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. पुढे काय सांगितलं मी, चेक वेदर द कोइफिशियंट ऑफ x² इज 1 ऑर नॉट. आता इथे तुम्ही पाहू शकता x²चं कोइफिशियंट काय आहे, 1 आहे, बरोबर ना. x²चं कोइफिशियंट 1 आहे, म्हणून पुढची स्टेप मी तुम्हाला सांगितली होती, दिस कॅन बी रिटन ॲज x² प्लस x इज इक्वल्स टू -20. जर शिफ्ट केलं तर आपल्याला मिळणार आहे +20. करेक्ट आहे. मग आता इथे दोनच टर्म्स आहेत, वी वॉन्ट 3 टर्म्स ऑन लेफ्ट हँड साईड. आता तुम्ही म्हणता सर ऑलरेडी होती ती तिकडे घालवली. अरे ती नाही घ्यायची का, कारण त्याच्यामुळे आपल्याला कम्प्लीट परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहिता येत नाही. मग त्याच्यासाठी इथं शोधायचं आहे थर्ड टर्म. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं थर्ड टर्म त्याला मी टी म्हणतो. टी इज इक्वल्स टू काय, कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा बरं, व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ एक्स हिअर, +1, दॅट इज 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय येतं 1/2चा स्क्वेअर, 1 डिवायडेड बाय 4. याचा अर्थ आपल्याला थर्ड टर्म किती मिळाली, 1/4. टी म्हणजेच काय, थर्ड टर्म किती मिळाली, 1/4. पुढे काय सांगितलं मी, ही टी तुम्हाला काय करायचे, दोन्ही बाजूला ॲड करायचे. सो ॲड 1/4 ऑन बोथ साइड्स, बरोबर ना.
ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. आपल्याला त्याला नाव पण द्यावं लागेल, इक्वेशन 1 वगैरे असं. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. ओके, बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. सो काय मिळेल मग आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल्स टू व्हॉट, 20 प्लस 1/4. खूप सोपं आहे. बघा आता याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे. परफेक्ट स्क्वेअर लिहिण्यासाठी आपण सांगितलं पहिल्याचा स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय असतं, एक्सच असतं. मिडल टर्मची साईन, मिडल टर्मची आपण काय घेतली, साईन, आणि याचा स्क्वेअर रूट येतो 1/2. बरोबर ना. हे झालं तुमचं स्क्वेअर. आणि इकडे तुम्हाला बघा 20/1 प्लस 1/4 असं आहे. मग काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय मिळेल आपल्याला, 24 80 प्लस 1 डिवायडेड बाय 4, म्हणजे तुम्हाला मिळालं एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 81 डिवायडेड बाय 4. करेक्ट आहे. 81 डिवायडेड बाय काय मिळालं, 4 मिळालं. आता काय करावं लागेल आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स काय मिळेल रे आपल्याला, तर एक्स प्लस 1/2 इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 81 डिवायडेड बाय 4. आता मला तुम्ही सांगायचं आहे व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 81. 81चं स्क्वेअर रूट काय आहे, 9, आणि 4चा स्क्वेअर रूट काय आहे, 2. म्हणजे आपल्याला इथं असं लिहिता येईल एक्स प्लस 1/2 इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 9 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. आता पुढे पहा, हा एक्स तिकडे शिफ्ट 1/2 तिकडे शिफ्ट करतोय, तो एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल, मायनस 1/2 प्लस ऑर मायनस 9/2. म्हणून याला लिहिता कसं येतं मग, एक्स इज इक्वल्स टू, थांबा आपण काय करूया, असं नको लिहिलं आहे, काय करूया आपण, एक्स इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 9 डिवायडेड बाय 2 मायनस 1/2. आता बरोबर लिहिता येईल आपल्याला. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय लिहिता येतं, एकदा प्लस अँड एक्स इज इक्वल्स टू काय लिहिता येतं आपल्याला, एकदा मायनस. बरोबर ना. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता बघा डिनॉमिनेटर सेम आहेत, आपण काय करू शकतो, न्यूमरेटरचे सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे आपल्याला मिळालं 8/2, म्हणजेच एक्स इक्वल्स टू किती मिळाला, 4. आणि इकडे तुम्ही पाहू शकता डिनॉमिनेटर सेम, असं लिहू शकतो आपण, काय मिळणार, -10 डिवायडेड बाय 2, म्हणजे एक्स इक्वल्स टू -5. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 4 अँड एक्स इज इक्वल्स टू -5, हे दोन्ही काय झाले, इथे मग तुम्ही लिहू शकता एक्स इज इक्वल्स टू 4, म्हणजे 4 अँड -5 आर रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन्स. करेक्ट आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नॉट इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा किती सोप्या पद्धतीने आपण काय केलं, याचं सोल्युशन फाइंड केलेलं आहे. फक्त तुम्हाला मेथड लक्षात ठेवायची, काय सांगितलंय मी, कशा पद्धतीने करतोय हे तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचं आहे. लक्ष दिल्यानंतर तुम्हाला ते आपोआपच समजणार आहे. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे ते पाहूया. एक्स स्क्वेअर प्लस 2x एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. तुम्ही करताल, कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की याचं उत्तर काय असणार आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. जी मेथड आपण आता अप्लाय केली, कारण आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये काय सांगितलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. आणि या कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं हे सेकंड एक्झाम्पल आहे. बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही ते चेक करायचं. स्टँडर्ड फॉर्ममध्ये असल्यानंतर पुढे जाऊन काय करायचं आहे, तर त्याचा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का ते चेक करायचं आहे. जर तो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल तर पुढे जायचं आहे. पुढे जाऊन काय करायचं, पुन्हा टी म्हणजे कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला शिफ्ट करायचं आहे. कॉन्स्टंट नंबर राईट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, लेफ्ट हँड साईडला 2च टर्म्स मिळतील. आपल्याला तिसरी टर्म फाइंड करायची आहे. थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला यूज करता. थर्ड टर्म इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग कोएफिशियंट ऑफ एक्स तिथे पुट करा, थर्ड टर्म फाइंड करा. आफ्टर दॅट यू हॅव टू ॲड थर्ड टर्म ऑन बोथ साइड ऑफ दॅट इक्वेशन. आणि मग इक्वेशन ॲड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, इकडे अजून एक एक्सप्रेशन मिळेल लेफ्ट हँड साईडला, त्याला तुम्ही परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहिणार आणि तुम्ही मग नंतर जे काही इक्वेशन मिळेल ते तुम्ही एक्ससाठी सॉल्व्ह करणार.
याचं मला उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय उत्तर असणार आहे आणि हे तुम्ही किती वेळात सोडवताय तेही मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. मग आपण हा क्वेश्चन इथे स्किप करूया. हा तुमच्यासाठी मी होमवर्कसाठी हा क्वेश्चन देतो, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मला त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, आता आपण याच्यानंतरचा म्हणजे तिसरा क्वेश्चन घेऊया. तिसरा नंबर क्वेश्चन काय आहे तो पाहूया आपण आता. ओके, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे एम स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल्स टू -3. तुम्हीच सांगायचं आहे मला दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, त्या फॉर्ममध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही, हे तुम्हाला काय वाटतंय सांगा बरं तुम्ही. तर नाही आहे का, कारण हा लेफ्ट हँड साईडला आहे. इट इज नॉट ऑफ द फॉर्म ax² + bx + c = 0. इथे व्हेरिएबल m आहे म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल am² + bm + c = 0 या फॉर्ममध्ये. मग काय करावं लागेल, फर्स्ट याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. सो दिस कॅन बी रिटन ॲज m² - 5m + 3 = 0. आता पुढे जाऊन काय करायचं आहे, m² कोएफिशियंट 1 आहे का नाही तो चेक करायचा. m² कोएफिशियंट 1 आहे म्हणजे पुढची स्टेप काय असणार आहे, हा +3 तिकडे शिफ्ट करायचा आहे. सो m² - 5m इज इक्वल्स टू -3. पुढे जाऊन काय करायचं आहे, थर्ड टर्म फाइंड करायचं. काय करणार थर्ड टर्म, कोइफिशियंट ऑफ m. आता इथे एक्सच्या जागी काय आहे m म्हणून m लिहिला, डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय मिळेल तुम्हाला इथे, -5 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ एनी निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो देअरफॉर स्क्वेअर ऑफ -5/2 इज इक्वल्स टू 25 divided by 4. So here we got third term, that is 25 divided by 4. आता थर्ड टर्म मिळाली आपल्याला, एक नंबर मिळाला. तो नंबर आपल्याला याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. इक्वेशन 1च्या दोन्ही बाजूला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. सो ॲड 25 divided by 4 on both sides of 25 divided by 4 on both sides of equation 1. Correct? Both sides of equation 1. 25 divided by 4 on both sides of equation 1. आता बघा इक्वेशन काय होतं आपलं ते 1 बघूया आपण. m² - 5m प्लस 25 divided by 4 इज इक्वल्स टू, इकडे काय होतं तर -3 आपण करतोय ॲड म्हणजे 25 divided by 4. आता याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे. मी काय सांगितलं, पहिल्याचं स्क्वेअर रूट दॅट इज m²चं स्क्वेअर रूट काय येतं m. मिडल टर्मची साईन दॅट इज मायनस आणि याचं स्क्वेअर रूट पुन्हा 5/2. अतिशय सोप्या पद्धतीने परफेक्ट स्क्वेअर लिहिला आहे पण बरोबर. मग m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू -3 + 25 divided by 4. याला जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, बिकॉज याचा डिनॉमिनेटर 1 असतो. -3 × 4 -12 + 1 × 25 + 25 divided by 4. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं राईट हँड साईडला तर आपल्याला मिळेल, बघा काय मिळेल आपल्याला राईट हँड साईडला, तर -12 + 25 किती येतं रे, 25मधून जर 12 गेले, बघा 25मधून 2 गेले तर 23 येतात, 23मधून 10 गेले तर 13 येतात, म्हणजे 13 divided by 4 हे आपल्याला मिळणार आहे. आता इथे काय करावं लागेल, टू गेट रीड ऑफ दिस स्क्वेअर वी नीड टू टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो हिअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट्स आपण घेतलं दोन्ही साईडला तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, m - 5 divided by 2 ± 13 divided by 4. आता मला सांगा 13चं स्क्वेअर रूट आहे का रे, येतं, परंतु इंटिजर येत नाही, मग त्याला तसंच ठेवूया. परंतु 4चं येतं, मग याला कसं लिहिता येईल, m - 5/2 इज इक्वल्स टू ± √13 divided by 2. म्हणजेच याला आपल्याला कसं लिहिता येईल, m इज इक्वल्स टू ± √13 divided by 2 + 5/2. आता याला काही वेगळं करायची गरज नाही, डिनॉमिनेटर सेम आहेत, ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो न्यूमरेटरची. म्हणजे m इज इक्वल्स टू काय लिहिता येतं, √13 + 5 divided by 2 अँड दुसरं काय येणार आहे, m इज इक्वल्स टू -√13 + 5 divided by 2. हे दोन तुमचे काय असणार आहेत, रूट्स ऑफ दिस गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे सोडवलेला
आहे. सगळ्यांना समजतंय? ओके, मग आता आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. पुढचं एक्झाम्पल काय आहे पाहूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे, 9y². चौथं एक्झाम्पल बघा, 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल्स टू 0. मुलांनो, एक लक्षात घ्या, मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे, त्याची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढा तो तुम्हाला सोपा जाणार आहे. विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही मॅथ्समध्ये परफेक्ट होऊ शकत नाही. आणि आता मी तर अजून एक त्याच्यामध्ये ॲड करेल की प्रॅक्टिस इन अ राईट डिरेक्शन. राईट डिरेक्शनमध्ये प्रॅक्टिस केली, करेक्ट प्रॅक्टिस केली, म्हणजे राईट डिरेक्शनमध्येच प्रॅक्टिस केली तर तुम्ही परफेक्ट होणार आहे. ते एक बनतात बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मी म्हणेल की प्रॅक्टिस इन अ राईट डिरेक्शन मेक्स मॅन परफेक्ट. ओके, जर तुम्हाला खूप येतं आहे पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमची एनर्जी तिथे जर घालत असाल तर तुम्ही परफेक्ट होणार नाही, तुम्हाला तिथे मार्क्स मिळणार नाहीत. मग तुम्ही जर व्यवस्थित योग्य दिशेने योग्य पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमची ती एनर्जी कामी लागणार आहे आणि तुम्हाला तिथे मार्क्स मिळणार आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ही मेथड अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितली आहे, तुम्हाला ती व्यवस्थित फॉलो करायची आहे. बघा, आता आपण पुन्हा एक एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल त्याच पद्धतीने व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आहे का नाही ते चेक करा, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही ते चेक करा. आहे, कारण इट इज ऑफ द फॉर्म ay² + by + c = 0. व्हेरिएबल काय आहे आपल्या इथं, y आहे. बरं, पुढं काय सांगितलं, चेक वेदर द कोएफिशियंट ऑफ y² इज 1 ऑर नॉट. इथे तुम्ही पाहू शकता y² कोएफिशियंट काय आहे, 9. मग मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जर तो कोएफिशियंट 1 नसेल तर त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, 1 करावं लागणार आहे. मग मला तुम्ही इथे सांगा, या y² कोएफिशियंट जर 1 करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या 9ला काढून टाकावं लागेल. मग 9 आणि y² याच्यामधलं ऑपरेशन काय आहे, मल्टिप्लिकेशन. मग व्हॉट इज द अपोजिट ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट इज डिव्हिजन. सो वी नीड टू अप्लाय डिव्हिजन हियर. मग काय करावं लागेल, वी नीड टू डिवाइड होल इक्वेशन बाय 9, और यू कॅन से दॅट डिवाइड ऑन बोथ साइड बाय 9. बघा, इथे आपण म्हणू शकतो डिवाइड ऑन बोथ साइड बाय 9. मग काय मिळेल बघा, आता 9y² डिवायडेड बाय 9. एक लक्षात घ्या, दोन्ही बाजूला करतोय ना आपण डिवाइड. मग इथं काय करूया आपण, असं पद्धतीने करूया बघा, 9y² मायनस 12y प्लस 2 या पूर्णच्या पूर्ण टर्मला 9ने डिवाइड करतोय, इज इक्वल्स टू 0ला सुद्धा कशाने डिवाइड करतोय आपण, 9ने डिवाइड करतोय. मग या 9ने प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं आहे, म्हणून याला लिहिता येतं 9y² डिवायडेड बाय 9 मायनस 12y डिवायडेड बाय 9 प्लस 2 डिवायडेड बाय 9 इज इक्वल्स टू 0. कारण 0ला कोणत्याही नंबरने जर डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, 0च येतं. ठीक आहे, आता हा 9 कॅन्सल झाला. बघा आता काय मिळते आपल्याला, बघूया आपण. इथे मिळेल आपल्याला y² मायनस 12y/9, म्हणजेच बघा 3 4 जा 12, 3 3 जा, म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल 4y डिवायडेड बाय 3 प्लस 2/9 इज इक्वल्स टू 0. इक्वेशनला तुम्ही रिड्यूस करून घ्या, इथे कोएफिशियंट रिड्यूस होत आहेत ना, म्हणून त्याला रिड्यूस करून घेतलं आपण. आता आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं. आता बघा, y² कोएफिशियंट काय मिळाला, 1. y² कोएफिशियंट 1 असताना आपण काय करतो, कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला शिफ्ट करतो. म्हणजे आपल्याला इथं लिहिता येईल y² मायनस 4/3 × y इज इक्वल्स टू, बघा काय होतं आपलं कॉन्स्टंट, तर प्लस 2/9, तो तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस 2/9. काय होणार आहे तो, तर मायनस 2/9. दिसते सर्वांना, येस. ओके, बघा आता इथे आपल्याला फाइंड करायची आहे थर्ड टर्म, म्हणून आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि इकडे थर्ड टर्म काय असणार आहे, तर कोइफिशियंट ऑफ इथे काय आहे, y डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट आहे, कोइफिशियंट ऑफ y डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा बरं कोइफिशियंट ऑफ y काय आहे, तर मायनस 4/3 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा a/b तुम्हाला मी सांगितलं होतं, a/b डिवायडेड बाय c/d. जर असं असेल तर आपण a/b ॲज इट इज लिहितो आणि याचा रेसिप्रोकल d/c. मग इथे सुद्धा ते सेमच आहे, 2चा डिनॉमिनेटर काय असतो, मग पहिलं आपण ॲज इट इज ठेवलं, मल्टिप्लाइड बाय 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच मिळालं -4 डिवायडेड बाय 6 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच किती मिळालं,
तर 16 डिवायडेड बाय 36. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो बघा, या 16 डिवायड बाय 36चं स्क्वेअर रूट काय येतं, -4/6. इथं असं लिहिलं आहे मी, आपल्याला 4/6 तिकडे घ्यावं लागतं बघा, तिथं स्क्वेअर रूट फाईंड करायचं असतं टर्म्स, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो 16/36 आपल्याला थर्ड टर्म मिळालेली आहे. काय करतो आपण, ॲड 16/36 ऑन both sides of equation 1. काय इक्वेशन 1, y² - 4/3y, y² - 4/3y प्लस 16 डिवायडेड बाय 36 इज इक्वल्स टू -2 अपॉन काय, -2/9. बघा इकडे काय होतं, -2/9 प्लस 16 डिवायडेड बाय 36. आलो इथपर्यंत आपण. आता या लेफ्ट हँड साईडच्या एक्सप्रेशनला आपण परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहितोय. त्याच्यासाठी y² स्क्वेअर रूट y, मिडल टर्मची साईन, याचं स्क्वेअर रूट 4 डिवायडेड बाय 6. हे अशा पद्धतीने तुम्हाला हे मिळणार आहे. बघा किती सोप्या पद्धतीने आपण काय आपल्या उत्तराच्या जवळ चाललोय. आता इथे तुम्ही पहा, इकडे तुम्हाला 9 आहे, खाली 36 आहे. इथे जर आपल्याला 36 आणायचं असेल तर -2 मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागेल, 9 मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागेल. का असं का, कारण डिनॉमिनेटर सेम करायच्यात. मग या नंबरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल, 4ने. 9 4 जा 36. जर डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 4ने मल्टिप्लाय करावं लागतं. अहो ते एकमेकांचेच पार्ट आहेत ना, मग एकाला द्यायचं आणि एकाला नाही द्यायचं, असं होतं का, नाही, दोघांनाही दिलं पाहिजे. 9 मल्टिप्लाइड बाय 4 केलं, -2 मल्टिप्लाय 4 करावंच लागेल. मग -2 मल्टिप्लाइड बाय 4 किती येतं, -8. आणि 9 4 जा 36. आता तुम्ही पाहू शकता दोन्ही डिनॉमिनेटर कसे झालेले आहेत, सेम झालेले आहेत. म्हणजे आपल्याला इथे काय करता येतं, हे व्यवस्थित सिम्प्लिफाय करता येतं. बघा डिनॉमिनेटर जर सेम असतील तर न्यूमरेटरचे आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. सो आपल्याला इथं लिहिता येतं y - 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू -8 प्लस 16 डिवायडेड बाय 36. बरोबर आहे. आता मला पुढे सांगायचं काय मिळेल, मग इज इक्वल्स टू काय मिळेल, 8 प्लस 16 किती येतं, 8/36. याला तुम्ही काय करू शकता, रिड्यूस करू शकता. पण थांबा, आपल्याला स्क्वेअर रूट काढून टाकायचा, हा स्क्वेअर तिकडे स्क्वेअर रूट काढून टाकायचा आहे ना. मग काय करूया आपण, अजून काय करता येईल बघा, 2 4 जा 8, 2 6 जा 2 4ने आपण डिवाइड करूया, कितीने करूया, 4 4 2 जा 8, 4 9 जा 36. म्हणजे याला आपल्याला असं लिहिता येतं, बरोबर, 2 डिवायडेड बाय 9. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, काय मिळेल रे आपल्याला, y - 4/6 इज इक्वल्स टू +or- 2 डिवायडेड बाय 9. बरोबर आहे. इथपर्यंत आलो. आता स्क्वेअर रूट घेऊया, जे काही येईल ते, किंवा y इज इक्वल्स टू याला कसं लिहिता येईल आपल्याला, +or- 2 डिवायडेड बाय 9 प्लस 4 डिवायडेड बाय 6. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय मिळालं, +or- 2, कारण 2चा स्क्वेअर रूट आपण फाइंड करू शकत नाही. इथे आलं 3 प्लस काय आलं 4/6. बघा याला आपण रिड्यूस करू शकतो, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2/3 आलं. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो, तर y इज इक्वल्स टू काय, +or- 2 डिवायडेड बाय 3 प्लस काय 2/3 प्लस काय, तर 2/3. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, +√2 + 2 डिवायडेड बाय 3 अँड y इज इक्वल्स टू -√2 + 2 डिवायडेड बाय 3. हे तुमचे दोन काय असणार आहेत, रूट्स असणार आहेत दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. तुम्ही चेक करू शकता आन्सर, हेच आन्सर तुम्हाला मिळणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा सुद्धा क्वेश्चन इथे केलेला आहे. तुम्ही पाहू शकता प्रॅक्टिस सेट 2.3 मधले आपण जवळजवळ 4 एक्झाम्पल्स घेतलेत आणि राहिलेले 2 एक्झाम्पल्ससुद्धा आपण आता इथे घेणार आहोत. आता जर तुम्हाला आवडत असेल हा व्हिडिओ तर तुम्ही लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे आणि सबस्क्राईबसुद्धा केलं पाहिजे. आता पहा, हे कोणासाठी चाललं आहे, हे तुमच्यासाठीच चालू आहे. पहा, हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतं आहे.
मोफत व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात. बाक एम्पॉवरमेंट फाउंडेशन जे आहे, या बाक एम्पॉवरमेंट फाउंडेशनमध्ये तुम्हाला फ्री लेक्चर्स आहेत. मॅथ्स असेल, सायन्स असेल, इंग्लिश असेल, वॉटेवर जे काही तुमचे व्हिडिओज असणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तुम्हाला ते जाऊन तिथे पाहायचे आहेत. यूट्यूबवरती तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देतो आहे, ते तुम्हाला जाऊन तिथे पाहायचं आहे. ओके, आता इथे बघा, तुम्हाला हे समजलेलं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. काय आहे बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2y² प्लस, कितवं एक्झाम्पल आहे, प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं 5वं एक्झाम्पल. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल्स टू 0 प्लस 10 इज इक्वल्स टू 0. अगेन सेम काय करावं लागेल, डिवाइड ऑन बोथ साइड, डिवाइड ऑन बोथ साइड, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 2. मग काय मिळेल तुम्हाला, 2y² प्लस 9y प्लस 10 divided by 2 is equals to 0 divided by 2. So therefore this can be written as 2y² divided by 2 plus 9y divided by 2 plus 10 divided by 2 is equals to 0. मग हा 2 कॅन्सल झाला. सो इक्वेशन मिळालं आपल्याला y² प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल्स टू 0. आता कोइफिशियंट आपल्याला 1 मिळालेला आहे. मग आपण काय म्हणतो, याला आपण असं लिहू शकतो, कसं, देअरफॉर y² प्लस 9/2y is equals to -5. This is equation number 1. Now what we have to do? We have to find the third term. So third term is equals to coefficient of y divided by 2 bracket square. बघा आता कोइफिशियंट काय आहे तुमचा इथे 9/2. बघा काय आला पुन्हा 9/2. सो 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर. किती सोपं आहे. काय होईल 9/2 मल्टिप्लाइड बाय 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 9 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 81 डिवायडेड बाय 16. ही झाली तुमची थर्ड टर्म. ही काय झाली तुमची थर्ड टर्म झाली. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर ॲड 81 डिवायडेड बाय 16 ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होतं रे, चला कोण सांगते बघा, y² प्लस 9/2y, y² प्लस 9/2y प्लस 81/16 इज इक्वल्स टू -5 प्लस 81/16. दोन्ही बाजूला आपण काय केलं, ॲड केलं. दोन्ही बाजूला ॲड केलं. बरं, आता याला परफेक्ट स्क्वेअर मिळायचं आहे. वायचं स्क्वेअर रूट y, मिडल नंबर साईन, आणि याचं 9 डिवायडेड बाय 4. किती अतिशय सोप्या पद्धतीने परफेक्ट स्क्वेअर तुम्हाला शिकवलं आहे मी. इकडे -5 डिवाइड बाय 1 आहे, बरोबर ना. आता याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, -5 मल्टिप्लाइड बाय 16, 1 मल्टिप्लाइड बाय 16, बरोबर ना, प्लस 81 डिवाइड बाय 16. काय केलं रे मी, डिनॉमिनेटर 16 करून घेतला, म्हणून मल्टिप्लाय डिवाइड केलं, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला मिळालं y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू -80 प्लस 81 डिवायडेड बाय 16. म्हणजेच तुम्हाला मिळेल y प्लस 9 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/16. नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, देन यू विल गेट, तुम्हाला काय मिळणार आहे, मग तुम्हाला मिळेल y प्लस 9/4 इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 1/4, बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 अँड स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. सो तुम्हाला असं मिळालं. मग त्यामुळे हे तुम्हाला असं लिहिता येईल y इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 1 डिवायडेड बाय 4 minus 9 divided by 4. So this can be written as y is equals to 1/4 minus 9/4 and what? Y is equals to -1/4 minus 9/4. म्हणजे ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतात त्यावेळेस आपण असं लिहू शकतो, बरोबर ना. म्हणजे y is equals to -8 डिवायडेड बाय 4, म्हणजेच y काय मिळाला -2. आणि इकडे y is equals to -1 minus 9 डिवायडेड बाय 4, y is equals to -10 डिवायडेड बाय 4, y is equals to -5 डिवायडेड बाय 2. बघा, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याचे सोल्युशन्स फाइंड करू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे पाहतोय. खूप सिंपल मेथड आहे. ओके, टेक्स्टबुकमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे आणि मी इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतोय. तुम्ही मला फॉलो करा, 100% तुम्हाला याच्यावरती मार्क्स मिळतील. ओके, चला
आता राहिलेलं प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं शेवटचं एक्झाम्पल, ते एक्झाम्पल आपण इथे घेऊया आणि आपण इथे थांबूया. ओके, आता बघा पुढचं एक्झाम्पल, शेवटचं एक्झाम्पल जे की आहे 5x² 6वं एक्झाम्पल आहे बघा. 5x² इज इक्वल्स टू 4x + 7. बरोबर ना, 4x + 7. आता तुम्ही इथे पाहू शकता हे काय स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. मग याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूया. कशा पद्धतीने आणणार? आपल्याला याला ax² + bx + c या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. मग लिहा, कसं लिहिणार याला आपण? 5x² - 4x - 7 = 0. का बरं असं? कारण 4x या बाजूला पॉझिटिव्ह आहे, इकडून इकडे शिफ्ट झाला तर तो काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. मग इकडे 4x इकडे आला -4x + 7 इकडून इकडे आला -7 झाला. सो अशा पद्धतीने आपण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता पुढे पहा, पुढे काय सांगितलं मी की याचा x² चा कोएफिशियंट 1 आहे का नाही तो चेक करायचा. मी ते आहे का नाही, ते काय आहे कोएफिशियंट? x² चा कोएफिशियंट काय आहे? तर 5 आहे. मग काय करावं लागेल? डिवाइड ऑन बोथ साइड बाय 5. मग काय मिळेल तुम्हाला? 5x² / 5 - 4 / 5x - 7 / 5 = 0 / 5. बघा मी डायरेक्ट लिहिलं तर तुम्हाला समजतंय, आता तुम्ही हुशार आहात. ओके, तुम्हाला समजतंय मी कशा पद्धतीने लिहितोय. मग आता इथं तुम्हाला 5 कॅन्सल झालं तर तुम्हाला काय मिळेल? x² - 4/5 x - 7/5 = 0. आता काय करायचं रे? आता हा कॉन्स्टंट नंबर त्या बाजूला शिफ्ट करायचा. सो तुम्हाला मिळेल x² - 4/5 x = 7/5. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता आपल्याला फाइंड करायचे थर्ड टर्म. सो tt = काय लिहितो आपण? कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय येईल मग? कोइफिशियंट ऑफ x बघा इथेच फाइंड करतो मी, म्हणजे ते लवकर समजून जाईल तुम्हाला. तर tt = काय? -4/5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. याला कसं लिहितो आपण? -4/5 × 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग अशी सांगितलं होतं तुम्हाला, बरोबर ना. मग आता इथे -4 10 उत्तर आलं 16 / 100. बरोबर ना, उत्तर काय आलं? 16 / 100. याला असंच ठेवायचं, याला रिड्यूस करायचं नाही, असंच ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता टी मिळाली आपल्याला. काय मिळालं थर्ड टर्म? तर 16 / 100. काय करतो आपण याला? ॲड 16 / 100 ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. काय होतं इक्वेशन 1? इक्वेशन 1 काय होतं? तर x² - 4/5x x² - 4/5x + 16 / 100 = काय होतं? राईट हँड साईडला आपल्याकडे 7/5 + 16 / 100 करा. याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये याचा स्क्वेअर रूट, मिडल नंबरचे साईन, याचा स्क्वेअर रूट. करेक्ट ना? 100चा स्क्वेअर रूट काय येतं? सॉरी 100चा स्क्वेअर रूट काय येतं? सॉरी 100चा स्क्वेअर रूट काय येतं? 10 येतं ना. मी तर चुकून काय लिहिलं होतं काय माहिती, 25 लिहिलं होतं आय थिंक. सो 4/10 येतं. बरोबर ना. मग इथे तुम्हाला काय मिळणार आहे? 100 5ला कितीने मल्टिप्लाय करूया? 20ने. म्हणजे वरती सुद्धा 20ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर ना. म्हणजे हे अशा पद्धतीने आलं. मग तुम्हाला हे मिळालं x - 4/10 ब्रॅकेट स्क्वेअर = 27 × 140 + 16 / 100. म्हणजेच x - 4/10. बघा आता इथे ब्रॅकेट स्क्वेअर = हे किती झालं रे? 140 + 10 150 156 / 100. बरोबर आहे का? चेक करा एकदा. 7 × 2 = 14. बरोबर आहे. बरोबर ना. 156 / 100. आता आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स तुम्हाला काय मिळेल? बघा काय मिळेल आपल्याला इथं? तर x - 4/10 = ±√156 / 100. आता 156ला कसं लिहिता येतं रे? 156चे फॅक्टर्स पडावे लागतील आपल्याला ना.
बघा 156चे फॅक्टर्स कसे येतील, 2 7 जा, 2 8 जा, पुन्हा 2 3 जा 6, 2 9 जा, 13 जा, बरोबर ना. काय मिळत नाही आहे, 2 स्क्वेअर म्हणजे 4 फक्त येतात, 34 4 फक्त बाहेर येऊन जाईल ना, म्हणजे 2 बाहेर येईल. ओके, काय हरकत नाही, त्याला असंच ठेवलं तरी चालतं आहे, काय आपल्याला काय करायची गरज नाही. मग इथे लिहिता येईल आपल्याला x इज इक्वल्स टू, काय लिहिता येईल आपल्याला, x इज इक्वल्स टू √156 डिवायडेड बाय 10 प्लस 4/10, म्हणजे x इज इक्वल्स टू मिळाला ±156 प्लस 4 डिवायडेड बाय 10. अशा पद्धतीने तुम्हाला हे काय करता येईल, याचं सोल्युशन म्हणून लिहिता येईल. सो these are the roots of a given quadratic equation. Okay, and we solved it by using a completing square method. इथे आपण अतिशय व्यवस्थितपणे कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड कंप्लीट केलेली आहे, बरोबर. क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्स फाइंड करण्यासाठीची ही सेकंड मेथड कधी यूज केली आपण, ज्यावेळेस आपल्याला नंबर्स मिळत नसतील तर आपण ही मेथड काय करू शकतो, यूज करू शकतो. अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही याचा वापर केला तरी चालेल. फक्त इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत एक्झाममध्ये जर तुम्हाला सांगितलं असेल सॉल्व बाय कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड, यू कॅन यूज दिस मेथड. ओके, अदरवाईज तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता, इन्स्ट्रक्शन्सवरती डिपेंड आहे. ओके, तर इथे आपला हा प्रॅक्टिस सेटसुद्धा संपलेला आहे. आपण आज इथे थांबतोय, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.